निवडणूक लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव. पण समजा तुम्ही मत देऊन बाहेर आलात आणि 5च मिनिटात तुमच्या बोटावरची ती अभिमानाची खून म्हणजेच ती निळी शाई जर पुसली गेली तर विचार करा काय होईल. हा फक्त शाईचा डाग नाही तर तुमच्या मताच्या अधिकाराचा पुरावा असतो. पण नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत धक्कादायक प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता. लोक मतदान करून बाहेर येत होते आणि अवघ्या काही सेकंदामध्येच ती शाई पुसून दाखवत होते. हा साधा तांत्रिक बिघाड होता की लोकशाहीशी झालेली थट्टा. आणि याच प्रश्नाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. पण आता निवडणूक आयोगाने एक असा मास्टर प्लॅन तयार केला आहे ज्यामुळे पुन्हा कोणीही ही शाई पुसण्याची हिंमत करणार नाही. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी नेमका काय निर्णय झालाय हेच आज आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही अजूनही आपले पब्लिक कट्टा हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा. मंडळी, काल सोशल मीडियावर तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील. त्यात मतदार थुंकी लावून किंवा कापसाने बोटावरची शाई पुसताना दिसत होते. ज्या कोरस कंपनीने मार्कर पेन निवडणुकीत वापरले गेले त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. विरोधकांनी तर थेट निवडणूक पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जर शाईच टिकत नसेल तर बोगस मतदानाला कोण रोखणार असा संतप्त सवाल विचारला जाऊ लागला. लोकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. आणि या गदारोळामुळे आयोगाची चांगलीच नाचक्की झालेली होती आणि हे मान्यच करावे लागेल. खरे तर निवडणूक आयोगाने 2012 सालापर्यंत जुन्या पारंपरिक पद्धतीची शाई वापरलेली होती. पण काळ बदलला तसा आयोगानेही सोयीचा विचार केला. शाईच्या बाटल्या हाताळणे कठीण असते, त्या सांडण्याची भीती असते. म्हणून निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मार्कर पेन आणले गेले. पल्स पोलिओ मोहिमेत जसे मार्कर वापरले जातात तसेच हे मार्कर होते. पण जे पोलिओच्या मोहिमेत चालतं ते लोकशाहीच्या सर्वात मोठ्या युद्धात चालेलच असं नाही, हे या अनुभवावरून स्पष्ट झाले. सोयीच्या नादात सुरक्षेची ऐशी तैशी झाल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली. आता या सगळ्या वादावर पडदा टाकण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा आपल्या जुन्या आणि भरोशाच्या शिलेदाराकडे धाव घेतलेली आहे. आणि तो शिलेदार म्हणजे कर्नाटकातील म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड. ज्या शाईने देशातील दिग्गज नेत्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांच्या बोटावर आपली मोहर उमटवली, तीच म्हैसूरची शाई आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा परतणार आहे. पुसून दाखवाच असं आव्हान आता आयोग या निर्णयाद्वारे देणार आहे. आणि हा निर्णय म्हणजे केवळ तांत्रिक बदल नसून मतदारांचा विश्वास पुन्हा जिंकण्याचा एक प्रयत्नच आहे. म्हैसूर पेंट्सची ही शाई नेमकी आहे तरी काय हे समजून घेऊयात. 1937 मध्ये म्हैसूरचे महाराज नालवाडी कृष्ण राजा वाडियार यांनी ही कंपनी सुरू केलेली होती. विशेष म्हणजे भारताच्या पहिल्या निवडणुकीपासून ही शाई वापरली जात आहे. आणि या शाईत सिल्वर नायट्रेट नावाचा एक घटक असतो. जेव्हा ही शाई आपल्या त्वचेच्या संपर्कात येते आणि त्यावर प्रकाश पडतो तेव्हाच तिचे रूपांतर एका न पुसल्या जाणाऱ्या डागात होते. आणि हा डाग त्वचेच्या वरचा थर निघेपर्यंत जात नाही. आणि म्हणूनच या शाईला जगभरातून मागणी असते. मंडळी, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की भारताची ही निळी शाई फक्त आपल्याच देशात नाही तर जगभरातील 30 पेक्षा जास्त देशांमध्ये वापरली जाते. अफगाणिस्तान, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांच्या निवडणुकीत सुद्धा आपल्याच देशातील शाईने रंगतात. ज्या शाईवर जगाचा विश्वास आहे ती शाई सोडून आपण मार्कर पेनच्या मागे लागलो आणि गोंधळ उडाला. हे आता आयोगाच्याही लक्षात आले आणि म्हणूनच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये कोणताही धोका पत्करायचा नाही असं आयोगाने स्पष्ट केलं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका म्हणजे ग्रामीण राजकारणाचा कणा. इथे एक एक मत महत्वाचं असतं आणि चुरस इतकी असते की अगदी किरकोळ कारणावरून देखील वाद पेटू शकतात. अशा संवेदनशील निवडणुकीत जर शाई पुसली गेल्याच्या तक्रारी आल्या असत्या तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असता. गावगावच्या राजकारणात मतदानावरून होणारी वाद टाळण्यासाठी ही अविनाशी शाई अत्यंत गरजेची आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी म्हैसूर पॅटर्न पुन्हा एकदा राबवला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी निवडणुकीसाठी म्हैसूर पेंट्सला मोठ्या प्रमाणावर शाईच्या बाटल्यांची ऑर्डर देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या बाटल्यांची वाहतूक, साठवणूक आणि मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन आतापासूनच आखले जात आहे. मार्कर पेनपेक्षा या बाटल्या हाताळणे जरी कठीण असले तरी पारदर्शकतेसाठी ही कष्ट उपसण्याची तयारी आयोगाने दर्शवलेली आहे. कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा शाईच्या बाटल्या आणि ब्रश वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. लोकशाहीमध्ये पारदर्शकता हा शब्द केवळ कागदावर असून चालत नाही तर तो प्रत्यक्ष कृतीत दिसावा लागतो. जेव्हा एखादा सामान्य माणूस मत द्यायला जातो तेव्हा त्याच्या मनात कोणतीही शंका नसावी. बोटावरची ती निळी शाई ही केवळ चिन्ह नसून ते लोकशाहीवरील निष्ठेचे प्रतीक आहे. आणि जर ती शाईच पुसली गेली तर त्या निष्ठेला तडा जातो.
आणि म्हणूनच राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद ठरत आहे. उशिरा का होईना पण योग्य निर्णय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे. काही लोक असं देखील विचारतील की एवढ्याशा शाहीसाठी एवढा मोठा गोंधळ कशाला? पण मित्रांनो, ही शाही बोगस मतदानाला रोखण्यासाठी एकमेव प्रभावी शस्त्रच आहे. एका माणसाने दोनदा मतदान करू नये यासाठी हे सर्वात मोठं बंधन आहे. जर शाहीच पुसली गेली तर लोकशाहीच्या मुळावरचा घाला घातला जाईल. निवडणुका निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी हे पाऊल उचलणे अनिवार्य होते. यामुळे केवळ गैरप्रकारांना आळा बसणार नाही, तर मतदारांच्या मनात यंत्रणेबद्दल असलेली भीतीही दूर होईल. जिल्हा परिषद निवडणुकीत आता पुन्हा एकदा जुन्या पद्धतीचे मतदान केंद्र पाहायला मिळतील. ती शाईची बाटली, तो छोटासा ब्रश आणि मतदारावरच्या बोटावर आदराने लावला जाणारा तो गडद निळा ठिपका. हा ठिपका पुसणं आता अशक्य असेल. राजकीय पक्षांनी देखील या निर्णयाचे स्वागत केलेले आहे, कारण शाईवरून होणारे आरोप प्रत्यारोप आता थांबणार आहेत. निवडणुकांमध्ये होणारा अनावश्यक खर्च आणि गोंधळ टाळण्यासाठी हा एकच निर्णय पुरेसा ठरणार आहे. आता निवडणूक आयोगासमोरच आव्हान हे आहे की ही शाई प्रत्येक मतदार केंद्रापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवणे. ग्रामीण भागातील दुर्गम भागात जिथे रस्ते नीट नाहीत, तिथे या काचेच्या बाटल्या सुरक्षित नेणे हे जिकिरीचे काम असते. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचा अनुभव पाठीशी असल्याने राज्य निवडणूक आयोग हे शिवधनुष्य सहज पेलू शकेल अशी आशा आहे. जिल्हा परिषद निवडणुकींच्या तारखा जशा जशा जवळ येत आहेत तशी तशी या निर्णयाची अंमलबजावणी वेगानं होताना दिसत आहे. आगामी निवडणुकीत जेव्हा तुम्ही मतदान केंद्राबाहेर पडाल तेव्हा तुमच्या बोटावर जी शाई असेल ती फक्त शाई नसेल, तर तो तुमच्या मताचा अभेद्य किल्ला असेल. तो आता कुणालाही पुसता येणार नाही. निवडणूक आयोगाचा हा नवा जुना प्लॅन तुम्हाला कसा वाटला? मार्कर पेन बरा होता की ही जुनी शाईच योग्य आहे? तुमची प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपले पब्लिक कट्टा हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.